नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला मी निसर्गाची कृपा दाखवतो. नक्की काय आहे ती, त्याला तर मग आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया. समोर बघत असलेले हे आपले फणसाचं झाड आहे, बघू शकता. याच्या आधी आपले 2 व्हिडिओ आलेले आहेत फणसावरती. बघा किती असे फणस लागले त्या झाडाला. तर त्यातलाच एक फणस खाली पडलेला आहे बघा, मला दाखवतो. हा कापा फणस आहे, कापामध्ये बरका आहे. तर बघा, हा फणस खाली पडलेला आहे. केवढा मोठा फणस आहे तो बघा. नाही बोलला तरी साधारण 25-30 किलोचा आहे फणस हा. एवढा वजन आहे याला. मी आता आलो तेव्हा बघितलं, खाली पडलेला होता हा फणस. आणि बऱ्यापैकी मोठा आहे बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही या झाडाक बघा नक्की किती फणस लागले ते बघा. हा फणस केवढा मोठा झाला आहे बघा. पातळ आहे पण केवढा मोठा झाला आहे तो बघा. हे इथे असलेले फणस बघा. या शेंडीला नाही बोललात तरी कम से कम हे इतके मिळून 50 एक फणस आहेत बघा. झूम केल्यावरती प्रॉपर दिसतात. हे इथे आहेत, हे इथे लास्ट एंडपर्यंत फणस लागत आहेत बघा इथे. आणि हे इथे पण बऱ्यापैकी फणस आहेत बघा. हे बघा, उन्हामुळे एवढं थोडा ब्लर दिसत असेल. या साईडने बघा प्रॉपर दिसतं. हे बघा वरपर्यंत फणस लागलेले आहेत ते बघा, तिकडेपर्यंत. हा फणस बघा केवढा मोठा झाला आहे. हा फणस बघा बऱ्यापैकी मोठा झालेला फणस आहे. खाली पण बघा भरपूर असे छोटे छोटे फणस आहेत. हे जे ओट पौर्णिमा असते, वट पौर्णिमा बोलतो आपण त्याला, तोपर्यंत तयार होणार. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, हे किती जुनं झाड आहे आमचं. नाही बोललात तरी 30 वर्ष आधीचं झाड आहे. ते कितपर्यंत गेले बघा. उंचीचं नाको बघू, पण ते केवढं जुनं आहे ते बघा. आणि लांब आहे ते बघा. हे बघा, असं झाड झालं की समजून जायचं हे जुनं आहे. हे बघा, भरपूर जुनं झाड आहे. तरी ह्याला फळं किती लागतात ते बघा. ही फक्त निसर्गाची किमी आहे की एका झाडाला 50-60 फणस लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही ती, वरपर्यंत. ते पण त्यातला हा एक फणस पडलेला आहे, उद्याच्याला पिकून जाईल बघा. आणि हा कापा फणस आहे. कापामध्ये हा बरका आहे. बरका म्हणजे बारके घरी असतात त्याच्यामध्ये. आणि 2 प्रकार असतात, जसं बोललेलो की एक रसाळ असतो आणि कापा. तर असा हा कापा फणस आहे बघा. असे का फणस लागलेले आहेत. तर मंडळी, आपण व्हिडिओ हा इथेच एंड करूया. जर थोडा जरी आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.